म्हाडाच्या कोकण मंडळानं 5,000हून अधिक घरांसाठी जाहिरात काढली आहे आणि यामध्ये नवी मुंबईतल्या दिघ्याचा देखील समावेश आहे। दिघ्यामध्ये म्हाडाची तब्बल 112 घरं आहेत आणि त्याची किंमत 18.5 लाखांपासून सुरू होतीये। तर या प्रोजेक्टच्या सगळ्या डिटेल्स घेण्यासाठी मी इथे लोकेशनवरती पोहोचली आहे, साइट व्हिजिटला पोहोचली आहे आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देणार आहे। तर चला पाहूयात। गॅलेक्सी प्रोविसो असं या प्रोजेक्टचं नाव आहे। म्हणजे आपल्याला जो म्हाडातर्फे घरं मिळणार आहेत त्याचं नाव गॅलेक्सी रिटेलर्स आहे, मॅपलवूड आहे। पण जी प्रायव्हेट बिल्डरची प्रॉपर्टी आहे त्याचं नाव गॅलेक्सी प्रोविसो आहे। हे जे टॉवरचं काम सुरू आहे तर ते प्रायव्हेट बिल्डरचं आहे। यामध्ये म्हाडाची घरं नसणार आहेत। तर ह्या टॉवरच्या एक्झॅक्टली बाजूला जे 112 घरं आहेत त्याचा एक वेगळा टॉवर बनेल आणि त्यामध्ये घरं मिळणार आहेत। आणि ज्या काही इथे ॲमेनिटीज आहेत, स्विमिंग पूल, गार्डन किंवा पार्किंग असेल तर ती म्हाडाच्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांना मिळेल की नाही याबद्दल अजून क्लिअरिटी आली नाहीये। जशी क्लिअरिटी येईल तसं मी तुम्हाला याबद्दल सांगेलच। त्यामुळे तुम्ही मला आता फॉलो करून ठेवा, सबस्क्राइब करा, शेअर करायला विसरू नका। ह्या प्रोजेक्टची कनेक्टिव्हिटी इतकी सुंदर आहे की तुम्हाला ऐरोली स्टेशन जवळ आहे, नवी मुंबई पूर्ण तुम्हाला जवळ आहे। याशिवाय तुम्हाला ऐरोली मार्गे मुलुंडला जाता येतं, म्हणजे मुंबई सुद्धा तुम्हाला जवळ आहे, ठाणे सुद्धा कनेक्टेड आहे। त्यामुळे कनेक्टिव्हिटीचा अजिबात विचार करू नका। आजूबाजूला थोडासा स्लम एरिया आहे पण तुम्हाला 4 वर्षांनंतर इथे पोझिशन मिळणार आहे, त्यामुळे तोपर्यंत तो बराच डेव्हलप झालेला असेल। दिघा स्टेशन तुम्ही क्रॉस केलं की लगेच समोरच ह्या बिल्डिंग्स आहेत आणि खूप सुंदर प्रोजेक्ट आहे। कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घरांची किंमत खूप कमी आहे। 18.5 लाखांमध्ये ही घरं आहेत आणि जरी प्रायव्हेट बिल्डरचे मेंटेनन्स रेट पाहिले तरी 15 लाख वाढले तरी तुम्हाला 25 ते 30 लाखांच्या आत हे घर पडेल आणि ती लोकेशनच्या मानाने खूप कमी आहे असं मला तरी वाटतंय। काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट करा।